आमची माळेयाची जात आमची माळेयाची जात आमची माळेयाची जात आमची माळेयाची जात शेतला उभागायित शेतला उभागायित शेतला आमची माळेयाची जात शेतलाऊ बागायत आम्हा हाती मोठनाडा पाणी जाते फुलझाडा शांती शेवंती फुलली शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली आम्हा हाती मोठनाडा पाणी जाते फुलझाडा सावताने केला मळा सावताने केला मळा विठ्ठल देखिला डोळा आम्हा हाती मोठनाडा पाणी जाते फुलझाडा विठ्ठला विठ्ठला
तुझ्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकार मंगल भावना मंगल पुनि पुनि सुनी सुनाई दिल की प्यास सिया सब जग जाने करो नाम जोरे जोग पानी जय 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 कंचनेत्रं सदैवनवासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरीरं सिंहासनस्थं पदं भोज्य तेजस्फुरदिग्प्रदेशं विदित्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजेवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आञ्जनेयं संग्रामकालधरं लङ्घितं राक्षसाकृतं दयामित्रसादरम् अञ्जनीगर्भसम्भूतो वायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च तस्मै श्रीहनुमते नमः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रवरजन्तमुपेतकृत्यं द्वैपायनो विरागातराजो कर्मज्ञातो विनिदुष्टं सर्वभूतोदयमन्मानतोऽस्मि जन्माद्यस्य तनयादितर्कश्चार्देषु विघ्नेश्वरार्देहि ब्रह्मपुराणादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रि सर्वो प्रसादात्मस्मिं सदा दृष्टपोहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणोनी आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे काय माझी वाणी मानेल संतासे रंजव चित्तासे आपुल्या जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार सेवे
देवा यावरी न करावा अवघेर आमची माळ्याची जात शेत लावो बागायत आम्हा हाती मोठनाडा पाणी जाते फुलझाडा प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण जगदवंद्य विश्वमान्य सकल संत कंठभूषण आणि भगवंताचे एकनिष्ठ आणि श्रेष्ठ अधिकारी असणारे भक्त संत शिरोमणी सावता महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि गोड असा अभंग आहे. या अभंगातून तुम्हा आम्हाला सावता महाराजांच्या उच्च जीवनाचं मार्गदर्शन प्राप्त होतं. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आपल्या या पावन पवित्र भूमीमध्ये जी भूमी परमात्म्याच्या नाही का रामचंद्र प्रभूच्या पादस्पर्शाने पावन झालेली हा संपूर्ण नाशिक जिल्हा आणि अशा या पावन भूमीमध्ये पावन पवित्र अशा प्रकारे महान संत सुद्धा या भूमीला प्राप्त झाले. त्यांचे चरण या भूमीला लागले असे असणारे संत जगलीदास महाराज, महामंडलेश्वरचे शांतिगिरीजी महाराज, ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज या संत महात्म्यांच्या पादस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आणि त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण रत्नाकर महाराज पवार मानेगावकर यांच्या प्रेरणेतून चालू असणारा हा संत शिरोमणी सावता महाराज यांचा हा पुण्यतिथीचा समाधी सोहळ्याचा उत्सव आणि या उत्सवाला जवळजवळ 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि हा उत्सव असा एक महत्वाचा आहे एका दृष्टीने पाहिलं तर की या उत्सवामध्ये केवळ सावता महाराजच नाही तर त्यांच्या समकालीन असणारे भगवंताचे लाडके लढीवाळ भक्त नाही का संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सुद्धा पुण्यतिथी उत्सव याच पिरेपद्या सप्ताहामध्ये येत असतो. असा संत द्वयांचा असणारा हा पावन पवित्र काळ आहे. असं हे महापर्व आहे आणि अशा या महापर्वाचा आपण 25वा वर्ष 25वा उत्सव साजरा करतो. 25वा वर्ष फार महत्वाचा आहे. तसं तर प्रत्येकच वर्ष महत्वाचं असतं. वर्ष काय प्रत्येक महिना महत्वाचा आहे, प्रत्येक दिवस महत्वाचा आहे, प्रत्येक तास महत्वाचा आहे, प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे, प्रत्येक सेकंद सुद्धा महत्वाचा आहे मानवी जीवनातला. परंतु त्यातल्या त्यात काही काळ असे पर्वकाळ असतात. तसा हा पर्वकाळ आणि 25वा वर्ष अर्थात त्याला रौद्र महोत्सवी वर्ष म्हटलं जातं. कारण कुठलीही साधना जेव्हा आम्ही 12 वर्षापर्यंत टिकून ठेवतो त्यावेळेला त्या साधनेची शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर सिद्धी होत असते. 12 साधे नामस्मरणाची साधना घ्या, एखादं व्रत घ्या, एखादा उत्सव घ्या, काही पारमार्थिक क्षेत्रातलं कोणतंही साधन असू द्या, 12 वर्षापर्यंत जेव्हा ते साधन टिकते त्यावेळेला त्या साधनाची सिद्धी होत असते. आणि त्या साधकाच्या वाणीला सुद्धा सिद्धता प्राप्त होत असते. आणि म्हणून 12 वर्षानंतर जो केला जातो त्याला काय म्हणतात, तपपूर्ती सोहळा. आपल्या परंपरेमध्ये 12 वर्षाचं एक काय मानलेलं आहे, तप मानलेलं आहे. 12 वर्ष झाले कुठल्याही साधनेला की त्याला तप म्हणतात. वारी जरी 12 वर्ष केली तरी ती वारी सिद्ध होते. तुम्ही एखाद्या देवळात जाऊन एखाद्या कुठल्या पडित देवाचं का दर्शन असेल त्याचं 12 वर्षापर्यंत अखंड केलं तर तो देव सुद्धा तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून 12 वर्ष याला एक तप म्हटलं जातं. आणि 12+24+1 वर्ष हे जेव्हा होतं म्हणजे 2 तप अधिक 1 वर्ष म्हणजे 25 वर्ष याला रौद्र महोत्सव म्हटला जातो. आता आपण रौद्र महोत्सवापर्यंत वाटचाल केलेली आहे. याच्यानंतर जो महोत्सव येईल त्याला कोणता महोत्सव म्हटला जाईल, सुवर्ण महोत्सव. तो 25 वर्षांनी येईल. आणि सुवर्ण महोत्सवाकरता 4 तप साधना करावी लागते. सुवर्ण महोत्सवाचा जर अनुभव जीवनामध्ये घ्यायचा असेल तर 4 तप आणि 2 वर्ष जेव्हा पूर्ण होते त्यावेळेला सुवर्ण महोत्सव येतो. आणि 6 तप अधिक 3 वर्ष जेव्हा पूर्ण होते त्यावेळेला अमृत महोत्सव म्हटला जातो. आणि 8 तप +4 वर्ष
ज्यावेळेला पूर्ण होतात त्याला शताब्दी महोत्सव म्हटलं जाते. अशी आपल्या जीवनातली साधना आबाल या साधनेमध्ये सहभागी आहेत. जरी सावता महाराजांचा उत्सव असला तरी काही केवळ माळी समाजाच्या उत्सवामध्ये इन्व्हॉल्व आहे असं नाही आहे. सर्व समाज आणि या ठिकाणी इन्व्हॉल्व या कार्यक्रमामध्ये आहे. आणि 25 वर्ष साजरं करत असताना माझ्या भाग्यामध्ये माझ्या नशिबाने आजची ही 5व्या दिवसाची सेवा मला प्राप्त झालेली आहे. सेवेची संधी आपण सर्वांनी मिळून आमचे आणि काय सांगावं आता त्यांना वडील म्हणाल की शिष्य होणार हे मलाही कळत नाही. पाहिलं वयाने तर वडिलाच्या वयाचं आहे पण माझे शिष्य आहे. कारण त्यांच्या माझ्या भेटीला सुद्धा जवळजवळ बरोबर एक तप झालेला. कारण तपपूर्ती सोहळा जेव्हा होता 12वं वर्ष त्यावेळेला मी या ठिकाणी कीर्तनाला आलो होतो. कदाचित कोणाला ओळख असेल किंवा नसेल. 2 कीर्तन त्यावेळेला झाले होते, जागराचं आणि शेवटचं काल्याचे कीर्तन नाही का महाराज? हो महाराज. त्याच्यानंतर पुन्हा 12 वर्ष त्यावेळेला आमच्या अशोक काकाजींनी जाधव काकाजींनी पहिल्यांदा आणि आपलं हे संपूर्ण शरीर नाही का या शरीरावर त्यांनी तुळशी पत्र धारण केलं. तुळशीची माळ गळ्यामध्ये त्यांनी घातली आणि तिथून त्यांच्या जीवनाला युटर्न मिळाला आणि या क्षेत्रामध्ये त्यांचं पदार्पण झालं. आणि आज आपण पाहतो त्यांचं जीवन आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे नाही का. कोण होतास तू आणि काय झालास तू अशी अवस्था आमच्या काकाजींची झालेली. आज अस्खलित कशा प्रकारचं शब्द पांडित्य त्यांना माऊलीच्या कृपेने सद्गुरू कृपेने प्राप्त झालेलं आहे. आणि ते या ठिकाणी नाही का आपल्या गावोगाव नुसतं गावातच नाही बऱ्याच ठिकाणी प्रवचन सेवा कीर्तन सेवा ते करतात आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. मला विचारतात महाराज तुमची संस्था कुठे आहे, तुमच्या संस्थेचं नाव का? मी म्हणत असतो माझी संस्था अशी फिरती संस्था आहे, अशी एका ठिकाणी नाही आहे. आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये कमीत कमी डझनभर कीर्तनकार माझ्या सहवासात मी तयार केले आणि 7 ते 8 कथाकार सुद्धा माझ्या सहवासात तयार झाले. ही सुद्धा एक प्रकारची चालती कीर्ती काय आहे संस्था. त्या संस्थेतलं नाही का त्या संस्थेतला एक वृक्ष तुमच्या कल्पे सुखीने गावामध्ये आहे. मी रोपटे नाही म्हणत आता त्यांना. आता काय म्हणेल वृक्षाला रोपटे केव्हा लावलं होतं मी? 12 वर्षापूर्वी लावलं. आता त्या रोपाचं रूपांतर झाडामध्ये झाला. इवलचे रोप लावले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावर आणि जाणार यात शंका नाही. कारण जिथं श्रद्धा आहे तिथे सगळ्या गोष्टी आहेत. श्रद्धेशिवाय ज्ञान नाही. गीताकार वर्णन करतात श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस संयतेंद्रिया नाही का. आणि म्हणून श्रद्धेने काहीही प्राप्त होत असतं. अरे जरी आमच्या 12 वर्ष भेटीने झाल्या पण त्यांची प्रगाढ श्रद्धा त्या श्रद्धेचं फळ त्यांना मिळालं. एकलव्याने काय केलं? काय केलं त्यांनी? गुरु समोर होते का? नाही. गुरुचे नुसतं स्मरण करून नाही का मातीचा पुतळा म्हणून त्यांनी काय ज्ञान प्राप्त करून घेतलं धनुर्विद्येचं. तर अर्जुनापेक्षाही काकंदर श्रेष्ठ ठरला. असा हा सुंदर योग आहे काकाजींच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या नाही का इच्छेतून म्हणा या ठिकाणी मला ही सेवेची संधी प्राप्त झालेली आहे. यथामती आता बरोबर किती वाजेपर्यंत? 9 वाजेपर्यंत नाही का? बरोबर 9 वाजेपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे. अभंग सावता महाराजांचा आहे आणि उत्सव सुद्धा सावता महाराजांचाच आहे. म्हणूनच म्हटलं चला सावता महाराजांचा उत्सव आहे तर सावता महाराजांचा अभंग घ्यावा आणि सावता महाराजांचं आध्यात्मिक जीवन सुद्धा आपल्याला समजावं. आणि म्हणून हा अभंग मी सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगातून सावता महाराजांनी आपलं आत्मचरित्र सांगितलं आणि त्या आत्मचरित्राचा बोध जर आपल्याला प्राप्त झाला तर जसं सावता महाराजांचं जीवन आनंदमय झालं तसं आपलंही जीवन आनंदमय सुखमय झाल्याशिवाय
राहणार नाही. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये गरज कशाच्या, प्रत्येकाला काय पाहिजे, शांती पाहिजे, प्रेम पाहिजे, ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे आणि भक्ती पाहिजे. या 5 गोष्टीचे वर्णन या अभंगामध्ये आहे. अभंग सरळ वाटते आपल्याला, आमची माळी याची जात. अभंग महाराजांचा आहे. या अभंगातून वर्णन करत असताना, आपलं चरित्र कथन करत असताना केवळ आत्मचरित्रच नाही तर जाता जाता बोलता बोलता ते आपली जात सुद्धा सांगून गेले. मी माळी जातीमध्ये जन्माला आलो. तसं जर पाहिलं, संत महात्म्यांचे आपण गाथे जर पाहिले तर सावता महाराजांनीच आपली जात सांगितली असं नाही. तुम्ही जर वेगवेगळ्या संतांचे गाथे उघडून बघितले तर प्रत्येक संतांनी आपापला आत्मचरित्र सांगत असताना मी कोण्या जातीत जन्माला आलो आणि मी नेमका कोणता व्यवसाय करतो आदी गोष्टीचं चिंतन त्यांनी आपल्या चरित्रामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग हे काय सांगितलं बरं तुम्ही म्हणाल, संतांना मी कोण्या जातीत जन्माला आलो आणि मी कोणता धंदा करतो ही सांगण्याची आवश्यकता का भासली, तर त्याचं उत्तर असं आहे सज्जनहो, संतांनी आपला प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीची सांगड घातली आणि जीवनामध्ये त्यांनी सुख भोगले. प्रपंच करून त्यांनी काय भोगलं, आपण काय बोलत जागा, आपण प्रपंच सुख भोगतच नाही, उलट सुखाच्या आशेने एवढी पळापळ चालू आहे आमची, शेवटचा क्षण येतो तरी सुखाची आणि आमची भेट होत नाही. सर्व सुखाची आशा जन्म घेता, सर्व तरी सुखाचे आणि आपली भेट होत नाही. परंतु संतांनी मात्र ते सुख उपभोगलं. आपण का उपभोगत नाही, तर आपण प्रपंच वेगळा आणि परमार्थ वेगळा करतो. आणि जिथं प्रपंच आणि परमार्थ हे 2 टोकं असेल तिथं जीवनात समाधान मिळणार नाही. म्हणून त्यांनी प्रपंच आणि परमार्थाची सांगड घातली. जीवनामध्ये त्यांनी आनंद भोगला. जो आनंद आम्ही भोगला तो समाधानाला सुद्धा भोगता यावा. जसे एके ठिकाणी तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, बुंदीचे लाडू, आनंदाचे लाडू. संत आनंदाचे लाडू खातात म्हणून त्यांची तब्येत चांगली राहते. आपण नाना प्रकारचे लाडू खातो नाही का, शुगर बीपी वाढत जाते. आपली परिस्थिती अशी आहे. संतांनी आनंदाचे लाडू खाल्ले आणि महाराज म्हणतात तुम्ही सुद्धा घ्या, तर पडू नका, चर पडू नका. सेवितो
पण आपल्याला तर मिळत नाही, घेत नाही का? आपण रानभर संसारामध्ये फिरत राहतो, पैशाच्या मागे, लोकेशनाच्या मागे, विद्वेषणाच्या मागे, नाही का, दारेशनाच्या मागे. त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला तो रस, तो आनंद प्राप्त, तर तो आनंद आपल्याला मिळावा हाच मूळ उद्देश संत जीवनाचा असतो. आणि म्हणून संत गाथेमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक संतांनी आपापल्या जातीचा उल्लेख केला, आपापल्या व्यवसायाचा उल्लेख केला. जसं सावका महाराजांच्या समकालीन असणारे, नाही का, संत शिरोमणी नामदेव महाराज, ते सुद्धा आपला आत्मचरित्र सांगत असताना आपल्या जातीचा उल्लेख करतात. शिंपियाची कुळी जन्म माझा झाला, नाही का. नामदेव महाराज म्हणतात माझा जन्म शिंप्याच्या कुळात झाला. इथे त्यांनी आपली जात सांगितली, मी शिंपी कुळात जन्माला आलो. आणि शिंपी कुळात जन्माला आल्यानंतर काय केलं मी? परिहेतु गुंतला सदाशिव, शिंपी जातीमध्ये जन्माला आलो. आणि शिंपी जाती जन्माला आल्यामुळे माझा व्यवसाय काय, माझा धंदा काय, तर परिहेतु गुंतला सदाशिवी, रात्रंदिवस शिवणकाम करणे हा माझा काय आहे, व्यवसाय आहे. या ठिकाणी या प्रमाणामध्ये सदाशिवी शब्द आहे. आता सदाशिवी शब्दाचे दोन अर्थ होतात. पहिला अर्थ शिंपी कुळात जन्माला आल्यामुळे माझं कामच आहे, माझा उद्योगाचा शिवणकाम करणे, हा पहिला अर्थ आहे. दुसरा अर्थ सदाशिव शब्दाचा, तर मी शिव या शब्दाचा अर्थ आहे पवित्र. शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याण करणारा परमात्मा. अर्थात मी शिवणकाम करत असताना सुद्धा मी काय करतो, रात्रंदिवस सदाशिवी म्हणजे त्या पवित्र परमात्म्याचं, त्या भगवंताचं मी काय करतो, नामस्मरण करतो. जसं महाराज म्हणतात, नाही का, जागृते स्वप्ने पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणणी, जागृते स्वप्ने पांडुरंग. तुकोबाराय ज्याप्रमाणे म्हणतात रात्रंदिवस विनंती दिनरजनी माझी गंधा, तसं नामदेव महाराज सुद्धा म्हणतात की मी शिवणकाम करत असताना सतत त्या भगवंताचं, शंकराचं काय करतो, नामस्मरण करतो. हे झालं नामदेव राजा. आपण थोडक्यामध्ये पाहू, कारण मी अभंग जाती वाचक घेतलेलं आहे, त्याच्यामुळे सर्व संतांचं थोडं मला सांगावं लागणार आहे. नामदेव महाराजानंतर आपण गोरोबा रायाचा जर विचार केला तर गोरोबा काकाने सुद्धा आपला आत्मकथन करत असताना आपल्या जातीचा उल्लेख केलेला आहे. कुलालाचे वंशी जन्मले शरीर, कुलालाचे वंशी जन्मले शरीर, तो गोरा कुमार हरि भक्त, तो गोरा कुमार हरि भक्त, गोरा जन्मले रात्रे माझी शिवी, दिवसा माझी शिवी, नाही का, आराणूक जीवी नाही माझ्या. म्हणजे रात्री दिवस काय शिवी, शिवी म्हणजे आपण जे झोपी नाही बरं, परमात्म्याचं नामचिंतन. रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, आराणूक जीवी नाही माझ्या. तसं गोरोबा काका सुद्धा म्हणतात की कुलालाचे वंशी जन्मले शरीर, तो गोरा कुंभार हरिभक्त. आता गोरोबा कोण्या जाती जन्माला आले, कुलाल म्हणजे कुंभार समाजामध्ये गोरोबा काका जन्माला आले. आणि कुंभाराचं काम काय आहे,
कुंभाराचा व्यवसाय काय? मडके घडवणे. बरं, नुसतं मडके घडवले म्हणजे झालं काय? पुन्हा ते मडके आव्यातून काढल्यानंतर कच्चं कोणतं भाजलेलं कोणतं याचं परीक्षण करणे हे सुद्धा कुंभाराचं काय आहे? कर्तव्य आहे. आणि म्हणून एकाच आव्यातून निघणारे कुंभाराच्या एकाच आव्यातून निघणारी सगळी मडकी सारखी असतात का? सगळ्याचं नशीब सारखं आहे का? सगळ्याचं प्रारब्ध महाराष्ट्र म्हणतात ऐसे भिन्न भिन्न सारे. साथे केले प्रारब्धाने वाटे. प्रत्येक मडके सगळेच मडके एका गावी जात नाही. इथं बसलेले सुद्धा काय आहे? सगळे ते सुद्धा काय? हे सुद्धा काय? माटी का पुतला एक दिन माटी में मिल जाए. बरं, या सगळ्या मडक्यांचं भाग्य सारखं आहे का? काही भाग्यवान मडके असे असतात सज्जन हो की भगवान शंकराच्या पिंडीवर नाही का जलधारे करता त्याचा उपयोग केला जातो. ते भाग्यवान म्हणतात. काही मडके इतके भाग्यवान असतात, दैववान असतात की सप्ताहामध्ये काल्याच्या दिवशी नाही का काल्याच्या कीर्तनामध्ये दही हंडी करता त्याचा काय होतो? उपयोग होतो. ते सुद्धा फार भाग्यवान मडके. काही दुर्दैवी मडके असे असतात चौघाच्या खांद्यावर प्रेत चाललं असताना नाही का त्या प्रेताच्या तुमच्याकडे धरतात की नाही? हा, काय म्हणतात त्याला? मडकं आत्ता म्हणतात की का? तुमच्याकडे मडकं धरत नाही का पुढे प्रेताच्या धरतात ना? ते किती दुर्दैवी. एक मडकं शंकराच्या डोक्यावर, एक मडकं दहीहंडीसाठी भगवान कृष्णासाठी, एक मडकं प्रेताच्या कामी. आणि त्याच्यापेक्षा एक दुर्दैवी मडकं असं असतं नाही का त्याचा उपयोग खाटल्यावर पडलेल्या म्हाताऱ्या करता होत असतो. जे काही असतात 1 नंबर 2 नंबर असे काही मडक्याचे काय प्रकार आहे. काही भाग्यवान आहे, काही दुर्दैवी आहे. महाराज एके ठिकाणी वर्णन आहे, कविता आहे. काही कूड फुले सदा विहरती स्वर्गांगणाच्या शिरी. एकाच माळ्याच्या मळातून आलेली फुलं एकाच कामी जातात का? काही फुलं एवढे भाग्यवान असतात की ते देवाच्या बघा देवाच्या चरणावर बसण्याचं भाग्य, समर्पित होण्याचं भाग्य त्यांना प्राप्त होते. देवाच्या डोक्यावर बसण्याचं भाग्य, देवाच्या गळ्यात नाही का भाग्य त्यांना प्राप्त होते. असे काही भाग्यवान फुलं असतात. काही फुलं देवांगणाच्या वेणीमध्ये नाही का बहरतात आणि काही फुलं एकाचे फुटके नशीब म्हणून प्रेताशी कवटाळी. काही फुलं माणूस मेल्यानंतर प्रेताचा शृंगार करण्याकरता हे त्या फुलांचं दुर्दैव. तसं गोरोबा काका कुंभार समाजामध्ये जन्माला आले तर त्यांचं कार्यच आहे मडके घडवणे. आणि घडवलेले मडके भाजलं कोणतं, कच्चं कोणतं नाही का याचं परीक्षण करणं. लोक कच्चं मडकं घेत नाही. माग तुमच्याकडे तीळ संक्रांतीला मडके घेतात का? हे माता भगिनींना विचार.
घेतात ना, कशासाठी? 5 मडके घेतात पूजनासाठी, आणि त्याच्यामध्ये काय टाकतात? ऊसाचे पीक, हरभरे, गव्हाच्या गोंद्या, बोर, हे सगळं टाकून त्या सुगड्या, त्याला सुगडे म्हणतात आमच्या भागात. तुमच्या भागात काय म्हणतात त्याला? सुगडेच म्हणतात. बरं झालं हे तरी बरोबर एक आला, त्याचं कारण आम्ही तुमच्यापासून 500 किलोमीटर. आणि वर्णात असं म्हणतात की बा 12 महिला काय बदलते? भाषा बदलते. माझी भाषा कळायला लागली तुम्हाला? कळते ना? म्हणजे एवढी काही बदललेली नाही. भाषा बदलते म्हणतात. काही काही भागात रीत सुद्धा, लग्नाची रीत वेगळी. काही भागात इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मामा कन्यादान करतो. तुमच्याकडे काय पद्धत आहे? पुणे जिल्ह्यात मी पाहिलं तिथे लग्नामध्ये मामा कन्या. आता मामाला कन्यादान करायचे काय करायचं? पोरगी कोणाचे कन्यादान कोण करते? पुणे जिल्ह्यामध्ये मी पाहिलं काही ठिकाणी की तिथे मामा कन्यादान करतो. आमच्या भागात ज्या बापाची कन्या आहे तो बापच कन्यादान करतो. हा शास्त्रीय काय आहे की नियम आहे. आता मामाला कोणा मोठेपणा दिला ते त्यांचं त्यांना जाऊ द्या. रीतीत फरक आहे. आता आमच्या भागामध्ये माणसं मेल्यावर जातात. नाही, ही रीत सगळी माऊली पूजनाकरता मडके घेताना ती कशी घेते? वाजून घेते. त्याचा थोडे दगड असतो चापट, ते टन वाजलं तर घेते. आणि एखादं जर भदभद वाजलं किंवा टिचले जातात त्या कुंभाराला म्हणते दादा हे म्हणतो परत दे, दुसरं दे. ते कुंभार म्हणते अगं एका दिवसाच्या पूजेसाठी तर पाहिजे. मग घे की काय बिघडलं? ती म्हणते नाही फुकट घेते का? पैसे द्यावे लागते तुला. मी कच्चं मडकं घेणार नाही. असे बरेच कच्चे मडके आहे अजून हाडल्या गेले नाही. एवढे सत्य होतात, एवढे कीर्तन होतात. आता तर काही नाही, काही महाराज लोकांच्या कीर्तनाला लोक मावत नाही. एवढा समाज येतो, पण मडकं काही पक्क होऊ लागलं नाही. मडकं पक्क झालं तरच ते टिकते बरं, नाही तर मग काही खरं नाही. मुक्ताबाईच्या परीक्षेमध्ये गोरोबा काकांकडून एक मडकं कच्च ठरलं त्या संतांमध्ये. ते मडकं बोलताय नामदेव महाराज, नाही का? नामदेव महाराज हे कच्चं मडकं ठरले. म्हणून कच्चे राहू नका. जीवनामध्ये कोण्यातरी गुरुची शरणागती करा. गुरु असा पहा की त्याचा गुरु गेल्यानंतर नाही का त्याचा फोटो असा भिंतीला पालथा बांधायची वेळ आली नाही पाहिजे. नाही तर बऱ्याच लोकांनी गुरु गेल्यानंतर ते गुरुचे पराक्रम पाहून फोटो उलटी टाकले लोकांनी. मला एक वेळ मला गुरु बदलावाचा म्हणे महाराज. म्हणलं बदलेपर्यंत गुरु केलाच काय नाही. विनोदाचा भाग सोडून द्या, कच्चं राहू नका. माझा विषय चालला गोरोबा काकाकडून. अशा प्रकारे गोरोबा काकाचा व्यवसाय गोरोबा काकाने आपल्या अभंगामध्ये, आपल्या आत्मचरित्रामध्ये सांगितला. नामदेव महाराजांनी सांगितला. तसंच नाही का नरहरी महाराज सुद्धा आपला व्यवहार सांगतात. देवा तुझा मी सोना, देवा तुझा मी सोना, आणि व्यापार बोलतात तुझे नामाचा सोनार समाजामध्ये नरहरी महाराज जन्माला आले. आणि सोनार म्हटले की सोनाराचं काम काय? सोनं घेणे विकणे. आणि सोनं घेताना तो सोनार काय करतो? त्या सोन्याचं परीक्षण करतो.
कारण सोन्यामध्ये काय होऊ शकते, भेसळ होऊ शकते. आणि म्हणून कोणतं सोनं भेसळीचं आहे आणि कोणतं नाही का 100-24 कॅरेट आहे याचं परीक्षण कोण करतो, सोनार करत असतो. हे सोनाराचं काम आहे. तसं परमार्थ करत असताना, देवाचं चिंतन करत असताना माझा परमार्थ नाही का, माझं नामस्मरण भेसळीचं आहे का निक आहे. कारण देवाला आवडणारं नामस्मरण हे भेसळीचं नसावं. विनोदाने आमचे गुरुवर्य वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे जुन्नरवासी नाही का, प्रतितुकोबारा होते ते. कर्मधर्म सहकाने माझी पत्नी त्यांची शिष्य आहे. विठ्ठल ते उदाहरण सांगायचे म्हणजे भेसळीवर मी सांगतो. ते उदाहरण सांगायचे की आमच्या भागामध्ये काही माता भगिनी थालीपीठ बनवतात, त्याला काही भागात धपाटे म्हणतात. आणि ते कशापासून बनते, त्याच्याकरता माता भगिनी काय करतात, बऱ्याच डाळी हे करतात, जमा करतात, डाळी भाजतात, तांदूळ भाजतात, बाजरी भाजायची असते आणि एवढ्या ते दळायचं असते. दळल्यानंतर त्याच्यामध्ये नाही का मिरची, कांदा, लसूण, कोशिंबीर घालून आणि फडक्यावर त्याचं थापायचं असतं. थापल्यानंतर तव्यावर तेलामध्ये ते तळायचं असतं. त्याला काय म्हणतात, तुमच्याकडे आहे का अशी पद्धत, त्याला म्हणतात थालीपीठ. असे 5-6 गरम थालीपीठ एका माणसाने खाल्ले. 5-6 खाल्ले गरम गरम. पहिल्यांदा तो पदार्थ त्यांनी पाहिला, गरम गरम होते, बाईने चांगले वाटले, खाल्ले. त्याने खाल्ल्यानंतर तो म्हणतो, अगं हे जे तू बनवलं मला खूप आवडलं, पण नेमकं हे काय आहे, या पदार्थाचं नाव काय आहे का. म्हणे आजपर्यंत तुम्ही असा पदार्थ पाहिला नाही का. म्हणे नाही का, नेमकंच लग्न झालं होतं, मेसमध्ये जेवणारा अगोदरचा, हा याला काय थालीपीठ माहीत असणार. आणि म्हणून त्याने विचारलं, का गं याला काय म्हणतात. म्हणे थालीपीठ. खूप छान. कशापासून बनवलं. बाई म्हणे ती एकाची अवलाद नाही. विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सोनाराचं काम आहे. भेसळयुक्त सोनं कोणतं, शुद्ध सोनं कोणतं. आणि हा व्यवसाय करत असताना सेना महाराजांनी परमात्म्याची काय केली, प्राप्ती करून घेतली. एवढंच नव्हे, आपण जर नामी समाजामध्ये जन्माला आलेले कोण, नावी याचे वंशी नावियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी. हे प्रभू, हे परमात्मा, हे पंढरीनाथा, तू मला नाव्याच्या वंशामध्ये जन्माला घातलं. आता नाव्याच्या वंशामध्ये जन्माला घातल्यामुळे माझा व्यवसाय काय असणार, दुसऱ्याच्या डोक्याची केस काढणे, दुसऱ्याच्या डोक्याची केस काढणे, दुसऱ्याच्या डोक्यातला मळ काढणे, हा माझा व्यवसाय आहे. पण हा व्यवसाय करत असताना मी नामस्मरण सुद्धा केलं. आणि नामस्मरण केलं म्हणूनच लोकांच्या डोक्यातला मळ काढता काढता मी सुद्धा माझ्या मनातला मळ काढला. विठ्ठला थोडक्यात सांगतो. तसं तर अनेक संतांचं मला या ठिकाणी सांगता येईल, पण वेळ कमी आपल्याकडे. सांगण्याचं तात्पर्य त्यानंतर चोखोबारा जेव्हा बोलतात आपल्या जीवनाबद्दल, त्यावेळेला चोखोबारा काय म्हणतात, शुद्ध चोखा मेळा करी नामाचा सोहळा, मी यातीहीन महार पूर्वी निळाचा अवतार.
चोखोबाराय आपलं आत्मकथन करताना म्हणतात, मी यातीहीन कोण आहे? मी महार समाजामध्ये जन्माला आलो, मी दलित समाजामध्ये जन्माला आलो प्रभू, पण मी पूर्वीचा कोण आहे? चोखोबाराय हे त्रेता युगामध्ये नाही का रामासोबत निळाच्या अवतारात होते. नीळ कोण? जे नळ आणि नीळ, ज्यांच्या हाताने दगड तरली रामाचा सेतू बांधण्यात आला. मला आणि तुमचं चरित्र सांगायचं नाही आहे, फक्त मार्गदर्शन करून पुढे जायचं. ज्यांच्या हातून राम अवतारामध्ये दगड तरली त्यातला मी नीळ आहे, पूर्वी निळाचा अवतार. आणि म्हणून आता या जन्मामध्ये मी हीन यातीत जरी जन्माला आलेलो असलो तरी सुद्धा मी तुझं नामचिंतन करून मी माझं जीवन परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा जसे दगड करले तसे याही अवतारामध्ये मी सुद्धा तुझं नामस्मरण करून गेल्याशिवाय राहणार नाही. आपलं चरित्र सांगतात त्यावेळेला त्यांनी सुद्धा आपल्या जातीचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. कुणबियाचे वंशी घातले जगदीश, कुणबियाचे वंशी घातले जगदीश, संस्कृत भाषा उल्लेख करताना म्हणतात, मी कोण्या वंशात कोण्या जाती जन्माला आलो? कुणबियाचे वंशी घातले जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैची. हे प्रभू, तू मला कुणब्याच्या वंशात जन्माला घातलं, मला संस्कृत भाषा कुठून येणार? तुकोबारा सर्व संतांनी आपलं चरित्र सांगत असताना त्या ठिकाणी आपापल्या जातीचा काय केला? उल्लेख केला. तसं सावका महाराजांनी सुद्धा भगवंताकडे प्रार्थना केली की हे प्रभू, मी हीन यातीमध्ये जन्माला आलेलो. सावता महाराज आपल्या यातीला हीन समजत होते त्यावेळेला. सावता म्हणे हीन याती, कृपा करावी श्रीपती. हे श्रीपती, हे प्रभू, मी हीन यातीमध्ये जन्माला आलो तरी माझ्यावर कृपा करा, असा अनेक अभंगातून महाराजांनी आपल्या यातीबद्दल उल्लेख केलेला आहे. थोडंसं हीन वाटायचं, परंतु त्यांच्याच समकालीन असणारे भगवंताचे लढीवाळ भक्त ज्ञानोबारांनी ज्यांना भक्त शिरोमणी म्हणावं असे नामदेव महाराज त्यांच्या समकालीन असणारे, त्यांनी जेव्हा सावता महाराजांच्या जातीचा उल्लेख केला, जातीचं वर्णन केलं, सावता महाराजांनी जातीचा उद्धार केला असं वर्णन नामदेव महाराजांनी जेव्हा केलं, त्यांच्या समकालीन संतांनी जेव्हा केलं, त्यावेळेला सावता महाराजांना आपल्या जातीबद्दल सार्थ अभिमान वाटू लागला. नामाने त्यांचा जन्म सफळ झाला. वंश माळ्यांचा सावता सागर प्रेमाचे आगर धैला अवतार माळ्या घरी. असं जेव्हा सावता महाराजांनी आपल्या जातीचं महत्व इतर संतांच्या मुखातून, नामदेव महाराजांच्या मुखातून ऐकलं, त्यावेळेला सावता महाराजांना सुद्धा आपल्या जातीबद्दल सार्थ अभिमान वाटू लागला. आणि जातीबद्दल अभिमान जरूर असावा, पण अतिरेक नसावा. आजकाल जातीयता एवढी वाढली, जातीभेद एवढा वाढला, महाराज काय सांगत. कुणब्याचा शब्द असला तर कुणब्याचेच महाराज, कुणबीच भजनी, टाळकरी कुणबी, माळकरी कुणबी, कीर्तनकार महाराज सुद्धा कुणबी, कथा प्रवक्ता सुद्धा
माळ्याचा शब्द असला तर सेम टू सेम, नायाचा शब्द असला सेम टू सेम. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की हा जातीवाद एवढा फोपावलेला आहे कर्नाटकामध्ये. त्याच्यामुळे झालं काय, लोकांची कीर्तनाला उपस्थिती आहे, वारीत गर्दी आहे, पण पाहिजे ते समाधान लोकांना मिळू लागलं नाही. कारण परमार्थ जो आहे लोकांनी जातीत अडकून ठेवला आणि दुसरी गोष्ट वरवरचा होऊ लागला. नामदेव महाराजांनीच नाही तर नाथ महाराज त्यांच्यानंतर झालेले त्यांनी सुद्धा सावता महाराजांचं तोंड भरून वर्णन केलं. एकनाथ महाराज ज्यांना अख्ख्या जगाने शांती ब्रह्म म्हणावं, ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले त्यांनी सुद्धा सावता महाराजांचा एवढा गौरव केला. माळ्याचे वंशी सावता जन्मला, पावन तो केला वंश त्यांचा. सावता महाराजांनी माळी वंशाला काय केलं, पावन केलं, सगळा वंश पवित्र केला. नवे नवे माळी वंशाचा, माळी जातीचा त्यांनी काय केला, वंश उद्धरेला माळ्यांचा. असं वर्णन जेव्हा सावता महाराजांनी ऐकलं त्यावेळेला मग त्यांना आपल्या जातीचा सारखा अभिमान वाटला. आणि मग तेव्हा कुठे त्यांच्या मुखातून शब्द बाहेर आले की बाबा मी माळी समाजामध्ये जन्माला आलो आणि माझा व्यवसाय जर काय असेल तर बागायती शेती करणे हे अभंगाचं पहिलं. माळ्याची आहे, आमची माळ्याची जात. आणि आमचा व्यवसाय काय आहे तर शेत लावून बागायत. सावता महाराजांचं जर चरित्र आपण पाहिलं तर आपल्याला बोध मिळेल की मानवी जीवनामध्ये उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्हाला संसार सोडून संन्यास घेण्याची काही गरज नाही. तुम्ही घरच्या घरी राहून सुद्धा भगवंताची प्राप्ती करू शकता. सावता महाराज तुम्हाला आम्हाला शिकवतात बाबा काही कुठे तुम्हाला घरदार सोडून लेकरं बाळा सोडून जाण्याची गरज नाही आहे. घरी राहून सुद्धा तुमच्या संसारात राहून सुद्धा परमात्म्याची प्राप्ती तुम्ही करून घेऊ शकता. पण ते करत असताना कशी करायची तर शेती करायची. आता शेती म्हटलं की आपण आपल्या डोळ्यासमोर जमीन येते. तसा जर विचार केला शेती म्हटलं तर हे शरीर सुद्धा एक काय आहे शेती आहे. या क्षेत्र म्हटलेलं आहे गीतेमध्ये ही शेती आहे. आणि ही शेती आता लक्षात घ्या ही शेती आम्ही करणार पण कशी करणार जिराईत करणार नाही. आम्ही शेती बागायत करणार.
कारण जिरायत शेती म्हटलं की ती पावसावर अवलंबून आहे. पाऊस आला तर जिरायत शेती पिकते आणि पाऊस नाही आला तर पीक काही येत नाही. जिरायत शेती म्हणजे कसं सांगू का तुम्हाला? जर फुटाची गाडी गावातून निघाली तर त्या गाडीत बसून पंढरपूरला जायचं आणि नसत फुकटची तर मग घरीच बसायचं. याला म्हणतात जिरायत शेती. महाराज म्हणतात आम्ही जी शेती करणार ती जिरायती करणार नाही, आम्ही बागायत शेती करणार. आणि बागायत शेती म्हटलं की महाराज अखंड कर्मा रात्रंदिवस नकळे दिवस की रात्री अखंड बागायत शेतीमध्ये त्या शेतकऱ्याला रिकामपणच नसतं. 12ही महिने त्याला शेतीमध्ये राबावं लागतं. जिरायत शेतीचं तसं आहे, ती हंगामी शेती असते आणि ते पीक आपल्या हातात सुद्धा नसते. म्हणून सावता महाराज म्हणतात की मी बागायत शेती करणार, पाण्याची शेती करणार. आणि ती शेती करत असताना काही मुख्य पिकं घेणार आणि काही अमुख्य पिकं घेणार. कोणताही शेतकरी काही मुख्य पीक लावतो. मुख्य पीक गहू लावला नाही का की त्याच्या आजूबाजूला मग आपण कोथिंबीर नाही का मेथी वगैरे लावतोच की नाही, हे झालं अमुख्य पीक. सावता महाराज म्हणतात आम्ही सुद्धा मुख्य पीक नाही का गहू घेत होतो आणि त्यासोबत माझ्या मळ्यामध्ये माझ्या शेतीमध्ये नुसतं एकच पीक नव्हतं तर माझ्या शेतीमध्ये कांदाही होता, माझ्या शेतीमध्ये मुळाही आहे. कांदा मुळा भाजी लसण आहे, कोथिंबीर आहे, लसूण मिरची कोथिंबीर वेगवेगळ्या प्रकारची पिकं माझ्या मळ्यामध्ये आहेत. परंतु त्या पिकाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कोणता आहे? अवघी विठाई माझी. पीक पीक नसून त्या पिकातच मी काय पाहतो? परमेश्वर पाहतो. माणसाने आपल्या कर्मात परमेश्वर पाहतो. देवाकडे जाऊ नये असं मला म्हणायचं नाही, पण तुमच्या कर्मात जर परमेश्वर नसेल तर त्या कर्माचं योग्य फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून तया सर्वात्मका ईश्वर ज्ञानोबरा म्हणतात. स्वकर्मकुसुमाचे वेरा पूजा केली होय अपारात पुरुषा लागी. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या कर्मातच देव पाहायचा आणि कर्मालाच देव म्हणून अशा प्रकारे परमात्म्याची भक्ती सावता महाराजांनी आपल्या जीवनामध्ये केली. त्या ठिकाणी सावता महाराज म्हणतात आमची माळी याची जात. आता या ठिकाणी हा माळी शब्द जो तयार झाला कशापासून झाला तर या शब्दाचा मूळ शब्द आहे माला. संस्कृत मध्ये याला काय म्हणतात? माला. आणि माला म्हणजे माळ, माला म्हणजे हार, फुलांचा हार. जो फुलांची शेती करतो, फुलांचा हार बनवतो, माळ बनवतो त्याला काय म्हणतात? माळी. हा त्याला सरळ अर्थ. दुसरा अर्थ माळी या शब्दाचा दुसरा अर्थ असा ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, मग तो कोणीही जातीचा जरी असला तरी तो कोण आहे? तो माळी आहे. हा जो अभंग आहे हा केवळ जातीवाचक नसून या अभंगामध्ये सावता महाराज म्हणतात आमची. आमची म्हणजे एकट्याची झाली का ती? कारण आमची शब्द आहे ना, जर माझी माळ्याची जात म्हटलं असतं मग जातीवाचक झालं असतं. सावता महाराज म्हणतात आमची माळ्याची जात. आमची म्हणजे कोणाकोणाची? जेवढे वारकरी संप्रदायामध्ये संत आहेत त्या सर्व संतांची जात म्हणजे माळी आहे. त्या सर्वांची जात
आणि ज्याच्या गळ्यात माळ आहे तो माळी. आणि म्हणून या 18 पकड जातीतील संत एकत्र आले. तुम्ही वारकरी संप्रदायाचा जर अभ्यास केला तर प्रत्येक जातीमध्ये संत आले. जसं नामदेव महाराजांनी आपण पाहिलं शिंपीच्या पुढे जन्माला आले, त्यांनी त्यांचा व्यवसाय केला, परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. त्याचप्रमाणे नरहरी महाराजांनी आपली जात सांगितली, आपल्या जातीचा उल्लेख केला. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की मानवी जीवन जगत असताना नाही का एका महात्म्याचे शब्द आहे की मनुष्याने आपल्या जीवनरूपी विण्याची तार व्यवस्थित कसली पाहिजे. जर ती तार व्यवस्थित कसली जीवनरूपी विण्याची तर त्या विण्यातून काय जीवनरूपी विण्यातून काय तयार होते? संगीत तयार होते. जसं जनाबाई म्हणते दळिता कांडिता तुझं गायन आनंदा नाही का. किंवा नरहरी महाराज म्हणतात तुझे नाम आत्मा हा अशा प्रकारे अमर. किंवा सेनानाई म्हणतात त्यांनी आपल्या जीवनाचं संगीतच बनवलं. आणि काय म्हणतात ते अभिवारी गवारी नाही. तसे सगळे संत तुम्हाला सांगतात की बाबा संसार आणि परमार्थाची सांगड आहे. या सगळ्या संतांनी परमार्थ परमात्मा आणि संसार प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घातली आणि तुम्हाला एक भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं सोपं मार्गदर्शन केलं की कुठेही जीवाला त्रास देण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकता. न लगती सायास आणि या सुखासाठी भक्ती सुखासाठी तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही. देव स्वतःहून वेडा होतो तुमच्या भक्ती सुखासाठी. ज्या सुखाला देव वेडावला, ज्या मार्गशीर्ष महिन्यात फक्त एकट्या लक्ष्मीने पुजतात. अरे एकट्या लक्ष्मीला नका पूजू, त्याला पूजा.
त्याला तुझं की तिला बोलवायची गरज नाही. धन्य धन्य ते वैष्णव सदन. आणि येथे एकटा का एकटा नाही, लक्ष्मी सहित शोभेने सांगत असतो. एकट्या लक्ष्मीची पूजा जर केली ना तर महाराज देवाची कृपा तुमच्यावर होणार नाही. कारण एकटी लक्ष्मी जेव्हा येते त्यावेळेला तिचं वाहन वेगळं असतं. ती कशावर बसून येते? बोलत लक्ष्मीचं वाहन काय आहे? घेत नसते, कोण नृत्य घेत नसते. लक्ष्मीचं वाहन घुबड. एकटी येते त्यावेळेला ती घुबडावर बसण्याची तुमच्याकडे. आणि घुबडाला हिंदी मध्ये उल्लू म्हटलेलं आहे. जब लक्ष्मी अकेली आती है, उल्लू पर बैठकर आती है, तब जिसके घर वो जाते हैं उसको और उसके पूरे खानदान को वो उल्लू बना देते हैं. एकट्याला नाही, ती तुम्हाला समजायला वर्गणी घेऊ देत नाही. ती कुठे नेते तुम्हाला? धाब्यावर, वाईन बार. एकटी येते. आणि जेव्हा नवऱ्यासोबत येते ना तिच्या नारायणासोबत, त्यावेळेला मात्र तुमच्या तुम्ही असं सत्कार्य करून घेते. विनोदाचा भाग सोडा. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या सर्व 18 पकड जातीतील सगळे संत वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आले आणि त्यांनी तुमच्या आमच्या सामान्य लोकांकरता एक नाही का धार्मिक पारमार्थिक अशा प्रकारचं धर्मनिरपेक्ष जातीनिरपेक्ष एक व्यासपीठ तुमच्या आमच्या करता तयार करून दिलं. आणि निष्काम भक्तीचा पाया तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्यांनी घातला. असे सगळे संत वास्तविक पाहता. म्हणून माळी या शब्दाचा अर्थ असा आहे की माळकरी. हे सगळे संत जर आपण पाहू गेलो, ज्ञानोबाराय पाहू गेलो तर परित्यक्त ब्राह्मण पुत्र होते. ब्राह्मणाने त्यांना वाळीत टाकलेले मुलं होते ब्राह्मणाचे. नामदेव महाराज शिल्पी, चोखोबाराय महार, रोहिदास काका चांभार नाही का. तुम्ही तो उंचनीचे काही नेते भगवंताबद्दल वेगवेगळ्या 18 प्रकार जातीचे संत एकत्र आले आणि त्यांनी तुमच्या आमच्या करता एक सोपा मार्ग अशा प्रकारे तयार करून दिला की बाबा तुमचं कर्म करताना तशा प्रकारे तुम्ही परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकता. घरी राहूनच तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. आणि परमात्म्याच्या प्राप्तीकरता उच्च कुळात जन्माला येण्याची सुद्धा आवश्यकता नाही. भगवान म्हणतात कुळ जातीवर ज्ञानोबाराय वर्णन करतात. हे आगवीची गा अकारण अर्जुना एक माझे पण सार्थक एक. भगवंताजवळ जात चालत नाही. तुकोबाराय तर म्हणतात तुका म्हणे याती हो का भगती हो का नका. तुका म्हणे नाही जाती सगळे काम आणि ज्याचे मुखी राम तोची धन्य. जातीचा संबंध जोपर्यंत व्यक्तित्वाच्या मर्यादा आहे तोपर्यंत जातीचा संबंध येतो. परमार्थामध्ये कुठलीच जात नाही. परमार्थामध्ये तुमचं नाही का जातीचं व्यक्तिमत्व विलीन होऊन जातं. त्याच्यामुळे जातीचा संबंध नाही. म्हणून माळ्याची जात याचा अर्थच माळकरी लोकांची काय आहे जात. माळकरी समाजाची जात. सावता महाराज माळी वंशात जन्माला आले. याचा अर्थ केवळ माळी वंशात जन्माला आले नाही तर सावता महाराजांचा पूर्व इतिहास जर आपण पाहिला सगळ्यांनाच माहिती आहे. सावता महाराजांच्या आजोबांचं नाव काय होतं? दैवमाळी. आजोबांचं नाव दैवमाळी, वडिलांचं नाव परसोबा माळी, आईचं नाव नांगिताबाई. आणि ही पूर्वापार पंढरीच्या वारीची परंपरा सावता महाराजांच्या घराण्यामध्ये होती, कुळामध्ये होती. त्यांचे आजोबा सुद्धा पंढरपूरचे एकनिष्ठ वारकरी होते. सावता महाराजांच्या आई वडिलांनी एक नाही दोन नाही 50 वर्ष अखंड पांडुरंगाची
पैदल वारी केली. औरण ते पंढरपूर पैदल वारी केली. 50 वर्ष दोघा नवरा बायकोनी, पण कोटी संतती नव्हती. आणि मग एक दिवस ते दर्शनाला गेले असताना भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि परशुरामांना म्हणाले, परशुराम महाराज मागा काहीतरी. परशुराम महाराजांनी काहीच नाही केलं. पण जेव्हा नागिताबाईला म्हणतात परमात्मा की काय पाहिजे तू माग, त्यावेळेला नागिताबाईला नाही राहवलं आणि तिने मागितलं. ते म्हणू लागले, प्रभू तुला जर द्यायचं असेल तर एकच दे, आमची वारी खंडित होता कामा नाही. जर तुला मला काही द्यायचं असेल तर असा पुत्र दे की ज्याला वैष्णवामध्ये अग्रगण्य मान असेल, संतांची सेवा करणारा, परमार्थाचा भागवत धर्माचा प्रचार करणारा, सर्व गुण संपन्न असा पुत्र मला माझ्या पोटी दे. अशी मागणी जेव्हा नागिताबाईने केली त्यावेळेला परमात्म्याने तथास्तु म्हणून कृपादृष्टी केली. कालांतराने आणि महाराज 12 इसवी सन 1250 साली नाही का परमात्म्याचा कृपा प्रसाद म्हणून सावता महाराजाच्या रूपात नागिताबाईंना पुत्ररत्न झालं. विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सावता महाराज आमची माळ्याची जात म्हणतात. म्हणजे सावता महाराज तिथे एकट्याचा विचार करत नाही. आमची म्हणजे मी सुद्धा वारकरी कुटुंबात, माळकरी कुटुंबात जन्माला आलो म्हणून आमची माळ्याची. संत जेव्हा जेव्हा समाजाकडे पाहतात त्या त्यावेळेला वैयक्तिक असा संकुचित विचार न करता ते सर्व समाजाचा विचार करतात. जसं तुकोबारा म्हणतात, निरंजने आम्ही, आम्ही म्हणजे आम्ही सगळे घर निराकार निरंतर. संत ज्या वेळेला विचार करतात त्या त्यावेळेला स्वतःचा एकट्याचा कधी करत नाही. एकट्याचा विचार करतो त्याला जीव म्हणावं, आणि सर्वांना घेऊन जातो सर्वांचा विचार करतो त्यांना संत म्हणावं. नामदेव आहे संत म्हणतात. ही संत मंडळी ही म्हणजे कोणती? ही सगळी, ही सर्व संत मंडळी. कारण त्यांच्या दृष्टीने सगळे संत दिसतात. कारण जशी दृष्टी तशी सृष्टी. आपली दृष्टी विकारी आहे म्हणून आपल्याला संतातही संत दिसत नाही, पण कधी कधी चोरातही संत दिसते. आपलं कसं झालं आता, हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या पाठी. अगं ते लांडगा खाऊन टाकत, त्याच्या नादी लागू नको. चमत्काराच्या मागे लोक जास्त भरले. मग लोकांना आजकाल परमार्थामधून, कीर्तनामधून, प्रवचनामधून, भागवतामधून, शिवपुराणामधून काय पाहिजे? नुसके पाहिजे. नुसके हे केल्यानं ते होते, ते केल्यानं ते होते. आणि तिकडचे लुटारून येते आणि लाखो करोड रुपये लुटून तुमच्या इथून घेऊन जाते. तुमच्या महाराष्ट्रामध्ये नाही का विद्वान लोक? त्यांच्या मोठमोठ्या कार्यक्रमाच्या आयोजन का करत नाही तुम्ही? अरे कोणीतरी उत्तर हिंदुस्थानातून येतो, एमपीतून येतो आणि तुमच्या मराठी लोकांना महाराष्ट्राला लुटून घेऊन जातो. तुम्ही त्यांच्या नादी लागता आणि कालांतराने त्यांचं पिकं उघडं पडलं की बोंबलत बसता. कधी कधी आम्हाला संतात संत दिसत नाही कारण दृष्टी विकार आहे. आणि कधी कधी एखाद्या डाकू मध्ये आली त्याला संत समजत बसतो, त्याच्या आहारी जातो. आपल्याला आपल्या दृष्टीमध्ये विकार आहे, संतांच्या दृष्टीने विकार नाही. त्यांना अवघड जगच कसं दिसते? संत. ज्याच्या दृष्टीत विकार त्याला जग चांगलं दिसणार नाही, चांगलं. आणि ज्याच्या दृष्टीत विकार नाही त्याला जग वाईट दिसणार नाही. महाभारतामधला दृष्टांत तुम्हाला माहिती आहे. भगवंताने सांगितलं दुर्योधनाला दाराकडे एखादा सज्जन धरून आणलं काम आहे. दुर्योधन गेला, फिरून आला, म्हणे देवा या लोकात एकही सज्जन नाही, इथं बसल्यापैकी कोणीच सज्जन नाही. युधिष्ठिराला सांगितलं म्हणजे जाय म्हणे एखादा दुर्जन शोधून आणलं. युधिष्ठिर म्हणे देवा या जगात दुर्जन कोण नसणार, सगळी तुझीच लेकरं आहेत. तर ती दुर्जन कशी, ती सगळी कशी असणार? सज्जनच असणार. तसं संतांना सगळं जग कसं दिसते? सज्जन दिसते. म्हणून आमची माळ्याची जात याचा अर्थ आमची सगळ्यांची जात माळी आहे, याचा अर्थ आम्ही सगळे माळकरी आहोत हे त्या ठिकाणी मला सांगायचं आहे. आणि हे माळकरी आमची जात असल्यामुळे आम्ही शेती करणार आध्यात्मिक. ती कोणती शेती करणार? बागायत शेती. जिरायत शेती नाही, कारण जिरायत शेतीचा भरोसा नाही. मी बोलून गेलो तुम्हाला, बागायत शेती आणि जिरायत शेतीत फरक आहे.
जिरायत शेती म्हणजे पहिल्या दिवशी तीर्थ मानून दिलं सप्ताहाचं की काल्याच्या दिवशी उपवास घेतला याला म्हणतात जिरायत शेती. आणि बागायत शेती सकाळी उठलं की काकडं झालं की विष्णू सहस्त्रनाम, ते झालं की ज्ञानेश्वरीचं पारायण झालं की गाथा भजन किंवा नियमाचं भजन, ते झालं की 4 वाजता प्रवचन, ते झालं की लगेच हरिपाठ झालं की रात्री कीर्तन झालं की पुन्हा जागर, याला म्हणतात बागायत शेती. सावता महाराज म्हणतात आम्ही अशी बागायत शेती करणार. आमची माळी शेतलाव, समजलं तुम्हाला? शेतलाव बागायत. पण का हो महाराज तुम्ही अशी बागायत शेती करणार आहात, मग त्या बागायत शेतीला करण्याकरता साधनं लागतात का नाही? शेती म्हटले की ट्रॅक्टर आलं, पेरणी यंत्र, हे सगळं आलं की नाही? तसं तुम्ही जी शेती करणार बागायत त्याच्याकरता साधनं कोणती वापरणार? ही बागायती शेती करत असताना सावता महाराज म्हणतात आम्ही कोणत्या साधनाचा उपयोग करणार आहोत? मोठ आणि नाणा. याचा तात्विक करतात ज्ञान आणि वैराग्य. कारण भक्ती जर तुम्हाला पूर्णतेला नेऊन पोहोचवायची असेल तर त्या भक्तीला ज्ञान आणि वैराग्याची काय भक्तिरूपी मळा जर फुलवायचा असेल, ती शेती जर करायची असेल तर ज्ञान वैराग्याची गरज आहे. कारण ज्ञानाशिवाय वैराग्याशिवाय ज्ञान टिकू शकत नाही आणि ज्ञानाशिवाय कशी भक्ती करावी हे माणसाला कळत नाही. ज्ञानोबा म्हणतात अगा वैराग्य वाचवली काही ज्ञानाशी तगनेची नाही. वैराग्याशिवाय ज्ञान टिकू शकत नाही. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. बरं आपल्याला येतो त्याला वैताग म्हणतात आणि संतांना येतो त्यांना वैराग्य. आता वारी झाली की नाही? वारी किती लोक होते? वारी 27 ते 28 लाख लोक होते महाराज पंढरपूरच्या वारीमध्ये. मी काही लोकांना विचारलं का हो वारीला का जाता तुम्ही? वैराग आणि वैतागाचा फरक. वारीला का जाता? काय म्हणे महाराज? बरंच म्हणे तेवढंच
महिनाभर घरची कटकट बंद राहते म्हणजे आपलं मस्त वारीत खायला मिळते प्यायला मिळते सगळं व्यवस्थित. तेवढीच महिनाभराची कटकट बंद. हा वैराग्य का वैताग? एक जण तर असा म्हणे महाराज वारीला आम्ही याच्याकरता जातो म्हणजे वारीला गेलं की कमीत कमी 2 ते 3 किलो वजन वाढल्याशिवाय राहत नाही. काय खायची मजा असते म्हणजे श्री बालाजी सुकुकुंभ. श्री बालाजी सुकुकुंभ म्हणजे श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे विष्णू म्हणजे सुंदरस्त म्हणजे पुनपुरी म्हणजे गुलाबजाम म्हणजे बर्फी. रोज रंगारंगाचं खायला मिळते. 2-3 किलो वजन वाढते. याला वैराग्य म्हणतात काय? आमच्यासारख्या कीर्तन करायला विचारलं महाराज तुम्ही वारीला काय जाता तर ते म्हणतात महाराज जर वारीला नाही गेलो तर कीर्तनाच्या वर्षभराचा टाका मिळणार. म्हणजे आम्ही वारीला जातो ते कशासाठी? वैराग्य म्हणून का? विठ्ठल विठ्ठल म्हणून वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. एका गावाला गेलो कीर्तनाला. एका ठिकाणी मुक्काम झाला. त्या ठिकाणी मी सकाळी उठलं पाहतो तर ही एक घरमालकीन जेवली ती बाई आपल्या ऑफिसर नवऱ्याला एवढ्या शेवटी शिव्या देऊ लागली सकाळी उठल्यापासून. मी म्हटलं ही बाई एवढ्या शिव्या नवऱ्याला का देते? सकाळी उठली संध्याकाळपर्यंत अखंड शिव्या चालू होत्या तिच्या. मी तिला विचारलं म्हटलं ताई पती हा परमेश्वर असतो आणि तुम्ही तुमच्या पतीला एवढ्या शिव्या देता, एवढ्या घाणेरड्या खायच्या शिव्या देता, हे चांगलं नाही. ती बाई मला काय म्हणते महाराज एवढे वर्ष झाल्यानंतर तुम्ही कीर्तन करून काहीच फायदा नाही. मी म्हटलं माझ्या कीर्तनाचा तुमच्या शिव्याचा काय संबंध? मला एक सांगा म्हणे. म्हटलं काय? जिजाबाई तुकाराम महाराजांना शिव्या देत होती की नाही? मी म्हटलं जिजाबाईचा तुझ्या शिव्याचा काय संबंध? म्हटलं हो देत होती. जिजाबाई तुकाराम महाराजांना शिव्या देत होती. म्हटलं मग तेच तर म्हणतो म्हणे मी जिजाबाई बनण्याचा प्रयत्न करू लागले. अगं म्हटलं पण जिजाबाई नुसती तुकोबारांना शिव्या देत नव्हती. तुकोबारा ज्या पांडुरंगाच्या नादाला लागले त्या पांडुरंग परमात्म्याला सुद्धा जिजाबाई शिव्या देत होती की या काळ्यानं माझ्या संसाराचं वाटोळं केलं. मग तेच तर म्हणतो म्हणे मी सुद्धा जिजाबाई बनण्याचा प्रयत्न करतो म्हणून शिव्या देतात. मी जर जिजाबाई बनली तर एक ना एक दिवशी तुकाराम महाराज बनल्याचं करा. वेळ संपली. थोडक्यात थांबतो सेवा संपवतो. आपण त्यांना 2 दिवस समजा त्याचं चिंतन करतो म्हटलं तर कमी पडते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. महाराज म्हणतात वैराग्याशिवाय परमार्थ टिकत नाही. परमार्थामध्ये वैराग्य ज्ञान फार महत्वाचं आहे. भक्ती कशी करायची त्याचे बावले केले पाठ मांडून बैसविले अक्षता नाही का ठाकोडले मना आले ते नाव ठेवले का? हा परमार्थ नाही. परमार्थाचं भक्तीचं नॉलेज असावं. भक्तिरूपी शेती भक्तिरूपी मला बोलवायचं असेल तर त्या करता साधन पाहिजे. कोणतं मोठं आणि नाडा आंबा हाती कुठ नाडा पाणी जावे धोड झाडा. आणि अशा प्रकारे आमच्या शेतीचा मळा बागायती शेती आम्ही करणार. आणि ही शेती करत असताना जसं ज्ञान आणि वैराग्याच्या साधनाने भक्तीचा मळा आम्ही फुलवणार आहोत. पण त्या ज्ञान वैराग्याला सुद्धा भक्तीचा मळा फुलवत असताना नाही का 2 पोरं जन्माला. कारण शेवंती आणि जाई-जुईची माझी बाग फुलली भक्तिरूपी आणि त्या शेवंतीला शांती नावाचं अपत्य जन्माला आलं आणि जाई-जुईला प्रेम नावाचं अपत्य जन्माला आलं. हे अभंगाचं 3रं चरण. ती शेवंती फुलली Ah,
असताना मोठ आणि नाड्याच्या ज्ञान आणि वैराग्याच्या सहाय्याने मी ती शेती करतो आणि जाई जुई शांती शेवंती अशा प्रकारच्या अनेक झाडांना दोन अशा प्रकारचे अपत्य जन्माला येतात. शेवंतीपासून शांतीचा जन्म होतो आणि जाई जुई पासून प्रेम हे अपत्य जन्माला आलं. आणि जीवनामध्ये शांती आणि प्रेम हे सर्वात महत्वाचं आहे. प्रेम नसेल तर किती भक्ती करा, नाही का? महाराज म्हणतात ना, प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन कोटी. भजनामध्ये प्रेम असावं, भक्तीमध्ये प्रेम असावं. कीर्तन ऐकताना सुद्धा काय असावं? प्रेम असावं. कीर्तन करताना सुद्धा अंतःकरणामध्ये काय असावं? परमात्म्याचं प्रेम असावं. तेव्हा कुठं कीर्तन समजतं आणि तेव्हा कुठं त्यातून काहीतरी जीवनामध्ये बोध प्राप्त होतो, काहीतरी मानसिक समाधान होतं. आणि समाधानासाठी जे सगळं करायचं सप्ताह करू कशासाठी? ही शेतीच आहे. कशासाठी? जोपर्यंत समाधान रूपी शांती रूपी प्रेम रूपी फळ जीवनामध्ये प्राप्त होणार नाही तोपर्यंत समाधान नाही का, तुमचा परमार्थ सुखात होणार नाही, तुम्हाला सुख मिळणार नाही. सावता महाराज म्हणतात, आता थोडक्यात सांगतो एका वाक्यात, की मी अशा पद्धतीची शेती केली आणि सावता महाराज आपल्या जीवनामध्ये स्थिर झाले. तसंही जर पाहिलं तर सावता महाराजांचं जीवन हे स्थिर जीवन, स्थितिशील जीवन म्हणजे सावता महाराज आणि गतिशील जीवन म्हणजे नामदेव महाराज. नामदेव महाराजांचं जीवन गतिशील कुठपर्यंत गेले? पंजाबमध्ये गेले, ओमानपर्यंत गेले. सांगण्याचं तात्पर्य, नामदेव महाराज आणि सावता महाराजांमध्ये थोडासा विरोधाभास आहे. नामदेव महाराजांचं गतिशील जीवन, नामदेव महाराजांची सासरवाडी लांबची, सावता महाराजांची सासरवाडी अरजवळ 1 किलोमीटरवर भेटला, जवळची सासरवाडी. एवढंच नव्हे, नामदेव महाराजांना गुरुकडे जायचं असलं तर कुठे जावं लागेल? औंढ्या नागरातला, मराठवाड्यामध्ये. आणि सावता महाराजांचे गुरु, सावता महाराजांना मानवी गुरु कोणी नव्हता, स्वतः परमात्माच सावता महाराजांचे गुरु बनले. एवढा मोठा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये. सर्वात श्रेष्ठ अधिकार जर कोणाचा असेल तर सावता महाराजांचे, की ज्यांचे गुरु स्वतः परमात्मा बनले. आपणची देव होय, परमात्मा त्यांचे गुरु होते. आणि नामदेव महाराजांना गुरुच्या भेटीला लांब जावं लागत होतं, पण सावता महाराजांचे गुरु स्वतः सावता महाराजांच्या मळ्यात त्यांच्या भेटीला येत होते. एवढा अधिकारी, एवढं स्थितिशील जीवन सावता महाराजांचं होतं. एवढंच नव्हे, नामदेव महाराजांचे आवडते, जसं ज्ञानोबारांचे आवडते लढीवाळ नामदेव महाराज यांना जर ज्ञानोबारांची भेट घ्यायची झाली तर नामदेव महाराजांना कुठे जावं लागत होतं? पंढरपूरवरून ज्ञानोबाराच्या भेटीला आळंदीला जावं लागत होतं, लांब. पण सावता महाराजांना आळंदीला जाण्याची गरज नव्हती. जेव्हा ज्ञानोबारांना सावता महाराजांची भेट घ्यावी वाटली, ज्ञानोबारा स्वतः आरंभला येत होते. एवढं स्थितिशील जीवन सावता महाराजांचं होतं. आणि म्हणून सावता महाराज म्हणतात, मी जी काही बागायत शेती केली त्या शेतीमध्ये आणि शांती आणि प्रेम हे दोन अपत्य माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाले. आणि त्याच्यामुळे झालं काय? खऱ्या अर्थाने माझी शेती फळाला आली. माझ्या मळ्यातच मला साक्षात परमात्म्याचं दर्शन झाले. अभंगाचा शेवट. गेला